पाकव्याप्त काश्मीरमध्ये मदरशांच्या नावाखाली दहशतवादी ट्रेनिंग सुरू असल्याचं उघड. एबीपी नेटवर्कच्या हाती धक्कादायक व्हिडिओ. पाकिस्तानी लष्करच AK-47 रायफल चालवण्याचं प्रशिक्षण देत असल्याचं उघड. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पाकिस्तान रेंजर्सच्या सैनिकाला अटक. भारतीय सीमेत घुसण्याचा करत होता प्रयत्न. BSF कडून अटकेची कारवाई. सध्या चौकशी सुरू. पहलगाम हल्ल्यातही लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हमासचं कनेक्शन. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी चीफ सैफुल्ला कसुरी आणि जैश-ए-मोहम्मदच्या मजूर अझहरचा भाऊ राऊफ असगर असल्याचा संशय. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पहलगाम हल्ल्यानंतरच्या परिस्थितीसंदर्भात सविस्तर चर्चा. तर नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठींनीही घेतली पंतप्रधानांची भेट. आज देशभरात नीट परीक्षा. वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची चाचणी. दुपारी 2 ते 5 दरम्यान देशभरातील 5453 केंद्रांवर परीक्षा होणार. 500हून अधिक शहरांमध्ये परीक्षेचं आयोजन. नीट परीक्षेमुळे मुंबईतील रविवारचा मेगाब्लॉक रद्द. विद्यार्थ्यांना सुरळीत प्रवास करता यावा यासाठी मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गिकांवर मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदेंची अनुपस्थिती. दरेगावात असल्यानं एकनाथ शिंदेंनी पत्र पाठवून व्यक्त केली दिलगिरी. अर्थ खात्यातले शकुनी डोकं जास्त चालवतात. सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींना वळवल्याच्या दाव्यानंतर मंत्री संजय शिरसाटांचा संताप. लाडकी बहिणीचा एप्रिलचा हप्ता जमा होण्यासही सुरुवात. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.